कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन चोकअप होऊन रस्त्यावरून मैलायुक्त सांडपाणी वाहत असतं। त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते। बिनखांबी गणेश मंदिराजवळ गेल्या 1.5 वर्षांपासून ड्रेनेजचं मैलायुक्त पाणी महाद्वार रोडवरून वाहत होतं। त्याबद्दलची बातमी बी न्यूजनं प्रसारित केली होती। त्यानंतर महापालिकेनं चोकअप झालेली ड्रेनेज लाईन बदलण्याचं काम सुरू केलंय। परिणामी स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय। कोल्हापूर शहराच्या गावठाण भागातील अनेक ठिकाणच्या ड्रेनेज पाईपलाईन जुन्या झाल्यात। परिणामी अनेक वेळा पाईपलाईन चोकअप होऊन मैलायुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असतं। मैलायुक्त पाण्यातून जाताना नागरिकांना प्रचंड किळस वाटतो। बिनखांबी गणेश मंदिराजवळ अशीच समस्या होती। गेल्या 1.5 वर्षांपासून इथली ड्रेनेज पाईपलाईन वारंवार चोकअप व्हायची आणि मैलायुक्त पाणी रस्त्यावर यायचं। त्यामुळे स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागायचा। शिवाय असंख्य भाविकांना या पाण्यातूनच वाट काढत अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जावं लागायचं। याबाबत बी न्यूजनं बातमी प्रसारित करून या समस्येला वाचा फोडली होती। अखेर महापालिकेनं त्याची दखल घेऊन महालक्ष्मी बँकेपासून बिनखांबी गणेश मंदिर मार्गे महाद्वार रोडवरून गेलेल्या ड्रेनेज लाईनला जोडणारी नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलंय। त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय।